नमस्कार मंडळी. तर आज आपण इथं पाहतोय अगदी मोकळी आणि परफेक्ट पद्धतीने केलेली भेंडीची फ्राय. तर तुम्ही सकाळच्या गडबडीत असो किंवा कधीही केली तरी इतकीच परफेक्ट ही भेंडी होईल. तर इथं अगदीच कवळी कवळी भेंडी घ्यायची आहे, म्हणजे पटकन परतल्या जाते आणि चवीला सुद्धा छान लागते. तर इथं मी सर्व भेंडी स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊन पुसून परत ही कट करून घेतलेली आहे. याच्यात जर पाणी राहिलं तर भेंडी अगदी चिकट चिकट अशी होते. नंतर तुम्ही त्यात शेंगदाण्याचं कूट कितीही टाकलं तरी चवीला व्यवस्थित लागत नाही. ते भेंडी सर्व कट करून झाली आणि लोखंडाची कढई ठेवले, त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचे. कधीही भेंडीसाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही. पाव चमचा मोहरी टाकली. मोहरी छान तडतडून झाली की भेंडी टाकून घ्यायची आणि हाय फ्लेमवर ही भेंडी छान 5-6 मिनिट छान परतून घ्यायची आहे. परतल्यामुळे भेंडी छान अशी पटकन शिजल्यासुद्धा जाते आणि खमंगसुद्धा लागते. तर तुम्ही अशीच सोडून द्यायची नाही किंवा पटकन झाकून ठेवायची नाही. तर इथं पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचाच मीठ टाकून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी मीठ भेंडी परतून झाल्यानंतरच हे टाकून घ्यायचे. अर्धा चमचा लाल तिखट टाकले. तुमच्या आवडीनुसार इथं लाल तिखट वापरू शकता. आणि जर का तुम्हाला थोडंसं वाटलंच तर भेंडी थोडीशी निम्मी परतत आली की चुटकीभर मीठ टाकून घेऊ शकता. त्यामुळे भेंडी फिक्की अशी लागत नाही. पूर्ण भेंडीला मीठ जे आहे ते व्यवस्थित लागलं जातं. आता हे मसाले टाकल्यानंतरसुद्धा आपण याला 2 मिनटासाठी भेंडी झाकून ठेवायची, म्हणजे आणखीन सॉफ्ट अशी होते, कच्ची बिलकुल राहणार नाही. तर आता इथं आपण उघडून पाहिल्यानंतर बघा छान अशी दणकून वाफ निघलेली आहे. भेंडीसुद्धा छान अशी आपली नरम झालेली आहे आणि बिलकुल चिकट भेंडी झालेली नाही. आता आपण इथं थोडंसं जागा करून अगदीच चमचाभर तेल टाकायचं आणि अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायची. अगोदर जर अद्रक लसणची पेस्ट टाकली असती ना तर पूर्ण कढईला लागतं आणि परत ती भेंडी चिकटून राहते कढईला आणि चिकटून राहिली, करपल्यासारखं झालं की चव व्यवस्थित लागत नाही. तर भेंडी पूर्ण तयार झाल्यानंतर थोडंसं फ्लेवरसाठी किंवा चवीसाठी अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायची. मी पूर्ण मिक्स करून हे बघा आता तुम्हाला दाखवते, एकदम नरम अशी भेंडी झालेली आहे. आणि पूर्ण ह्याची प्रोसेस झाल्यानंतरच आपण इथे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. तर फक्त 2 चमचे इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकले. जितकं कमी टाकाल तेवढी भेंडीची चव छान लागते. मोकळी सळसळीत आणि मस्त ही भेंडी फ्राय झालेली आहे. आणि कवळी भेंडी असेल ना तर चवीला अगदीच मस्त अशी लागते. घेतावेळी नरम कवळी भेंडी घ्यायची, खूप निब्बर अशी घ्यायची नाही. तर ही भेंडी छान अशी आपली तयार झाल्याच्या नंतर आता याला झाकून वगैरे ठेवायची गरज नाही आणि जोपर्यंत कढई थोडीशी गरम आहे तोपर्यंतच ह्या लोखंडाच्या कढईतली भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायची. तसं तर होत नाही या कढईमध्ये तरीही. तर आता ही भेंडी छान अशी तयार झालेली आहे. तर आजची भेंडी फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.